आपला अंडा मसाला कसा तयार झालेला आहे, धाब्यासारखा एकदम टेस्टी। तो भाकरीसोबत, नानसोबत, चपातीसोबत कशासोबतही खाल्ला तरी एकदम छान टेस्टी लागतो। नमस्कार, कसे आहात? आज आपण बनवणार आहे तवा अंडा मसाला। तर इथे मी 5 अंडी उकडून घेतलेले आहे। त्याचा असं मधोमध असे भाग करायचे, हे असे मधोमध भाग करायचे। असं मधोमध त्याचे भाग करून घेतले आहे। मी एक पॅन ठेवलाय गरम करायला। त्याच्यामध्ये आता थोडंसं तेल ओतायचं आणि असं पसरवून घ्यायचं, असं पसरवून घ्यायचं। ही अंडी आपली कापलेली आहेत ना, त्याला अशी फ्राय करून घ्यायची तेलामध्ये। त्याच्यावरती थोडीशी हळद टाकायची आणि थोडीशी लाल तिखट टाकून घ्यायचं, म्हणजे अंड्यांना अशी छान टेस्ट येते। अशी भाजून घ्यायची। हे बघा, आता एक साईड छान भाजली की पलटी करून दुसऱ्या साईडून पण भाजून घ्यायचं। आपलं ते छान भाजलेलं आहे, त्याला एका प्लेटीमध्ये काढून घ्यायचं। आता मी पॅन गरम करत ठेवलेला। आता अंडा मसाल्यासाठी मसाला करून घेऊया। अंडा मसाल्यासाठी खोबरं भाजायचं, तेल नाही टाकायचं, असंच भाजायचं बिना तेलाचं। हे बघा, आपलं खोबरं भाजलेलं आहे। आता याच्यामध्ये जिरं टाकायचं, धना टाकायचा, हे पण असं छान भाजून घ्यायचं। आता मसाला भाजून झालेला आहे। आता गॅस बंद करून हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि थंड झाल्यावर ना त्याला वाटून घ्यायचं। हे बघा, ह्या मसाल्यामध्ये 2 चमचे लाल तिखट टाकायचं, काश्मीरी, आणि ह्याची आता चांगली पेस्ट करू। आता पॅन गरम केलेला आहे, तिथं 2 चमचे तेल टाकायचं आणि लगेच बारीक चिरलेला कांदा कापायचा। मी 2 मोठे कांदे घेतलेले आहे। छान असा परतून घ्यायचा कांदा, असा छान तेलामध्ये परतून घ्यायचा, असा तांबूस रंग येईपर्यंत। ह्याचा छान तांबूस रंग आला पाहिजे, मऊ पडला पाहिजे कांदा। तेलामध्ये 3 मिरच्या पण टाकायची, हिरवी मिरची, आणि ती पण आता कांद्यासोबत अशी छान परतून घ्यायची, भाजायची। तर ह्याच्यामध्येच आपल्याला 1 टमाटर कापून घेतलं मी, ते टमाटर पण असं छान मऊ पडेपर्यंत परतून घ्यायचं। छान असं मऊ पडलं पाहिजे। हे कांदा आणि टोमॅटो आपलं भाजलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण जो खोबऱ्याचा आणि धना पावडर, जिरा पावडर करून घेतलेली, त्याचा तो मसाला टाकायचा। तो मसाला छान परतून घ्यायचा असा कांद्यामध्ये, टोमॅटोमध्ये, आणि वरून मीठ टाकायचं, हळद टाकायची, आणि असं चांगला एकजीव करून घ्यायचा तो। थोडंसं पाणी ओतून त्याचं थोडंसं शिजवून घ्यायचा मसाला आपला। मग कांदा टोमॅटो चांगला शिजून निघतो। हे बघा, आपली ग्रेव्ही कशी छान तेल सुटलंय, कांदा टोमॅटो पण छान असा मऊ झालेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये ती भाजलेली अंडी टाकायची, तेलामध्ये परतलेली, अशी एक एक करून अंडी टाकायची।
याला असं ग्रेव्हीमध्ये छान परतवून घ्यायचं. असं छान मसाला लागला पाहिजे त्याला ग्रेव्हीचा पण. आधी आपण भाजलेली होती अंडी, ग्रेव्हीचा पण मसाला छान भाजला पाहिजे. आणि 2 मिनिटासाठी झाकण लावून त्याला, फक्त 2 मिनिटासाठी झाकण लावून ठेवायचं. छान स्मेल सुटलेला आहे, दिसतोय पण खूप छान दिसतोय, खूपच भारी दिसतोय. आपला अंडा मसाला कसा तयार झालेला आहे, धाब्यासारखा एकदम टेस्टी. तो भाकरीसोबत, नानसोबत, चपातीसोबत, कशासोबतही खाल्ला तरी एकदम छान टेस्टी लागतो.